पूर्वी आपण जवळपास वर्षभरातल्या सगळ्या गोष्टी बजेटेड करायचो. आता आपण त्या अर्थसंकल्पित केल्या तरी ॲक्च्युअल त्या मागण्यांच्या संदर्भात जे बजेटिंग आपण करतो ते पुरवणी मागण्यांमध्ये करतो. आणि म्हणूनच मला असं वाटतं की 35,000 कोटीच्या या पुरवणी मागण्या आलेल्या आहेत. चर्चा करून त्या मागण्या आम्ही मंजूर करू. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लाडकी बहीण योजनेचे काय महत्त्वाचा निर्णय आता घेतला गेलेला आहे. तर ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना यावर्षी लाडकी बहीण योजनेचे सुरूच राहणार आहे. या अंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात. या योजने अर्थसंकल्पामध्ये मंजुरी देण्यात आली आहे. त्यानंतर लगेचच जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंतचे असे 5 हप्ते जमा झालेले आहेत. आचारसंहितेमुळे नोव्हेंबरचा हप्ता ॲडव्हान्स जमा करण्यात आला होता. म्हणजेच ऑक्टोबरमध्ये महिलांच्या खात्यात एकाच वेळी 3,000 रुपये जमा करण्यात आले होते. दरम्यान आता डिसेंबरचे पैसे खात्यात कधी जमा होणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष आहे. जर राज्यात पुन्हा एकदा आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दर महिन्याला 2,100 रुपये जमा करू अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. त्यामुळे 2,100 रुपये कधीपासून खात्यात जमा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याबाबत माहिती देताना अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी तरतूद केली जाईल. ही योजना सुरूच राहणार असून कधीच बंद होणार नाही अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यामुळे आता पुढच्या वर्षी लाडक्या बहिणींना 2,100 रुपये मिळण्याची शक्यता आहे. आता लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा माहिती समोर येत आहे. ती म्हणजे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महायुती सरकारने लाडक्या बहिणींसाठी मोठी ओवाळणी दिली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 35,778 कोटींची पुरवणी मागण्या मंजूर झाल्या आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1,400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यासोबत मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना 3,050 कोटी, सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्ते व पूल बांधणी 1,500 कोटी रुपये, मोदी आवास घरकुल योजनेसाठी 1,250 कोटी, मुंबई मेट्रोसाठी अर्थसहाय्य म्हणून 1,212 कोटी आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी 514 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण योजनेसाठी 1,400 कोटी रुपयांची तर अन्नपूर्णा योजनेसाठी 514 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याने हे लाडक्या बहिणींसाठी सरकारचं डबल गिफ्ट मानलं जात आहे. तसंच लवकरच आता तुमच्या खात्यामध्ये देखील याची जी रक्कम आहे ती लवकरच जमा होईल. महायुतीचे 39 मंत्र्यांनी रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. विधानसभेच्या पहिल्या दिवशी नव्या सरकारने लाडकी बहीण संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजने गैरसमज गेम चेंजर ठरली होती. अर्थसंकल्पाच्या अधिवेशन 1,500 रुपयांचे 2,100 रुपये करणारा असल्याचं आश्वासन महायुती सरकारने दिले आहे. विधानसभेच्या पहिल्या दिवशी नव्या सरकारने लाडकी बहीण योजने संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने विधानसभेत 35,000 कोटी रुपयांची पुरवणी मागण्यात मंजूर केली आहे. यामध्ये 1,400 कोटी रुपयांची तरतूद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आली आहे. ही रक्कम नेमकी कशासाठी मंजूर करण्यात आली हे देखील स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी 3,050 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्ते आणि पूल बांधकामासाठी 1,500 कोटी रुपयांची, मोदी आवास घरकुल योजनेसाठी 1,250 कोटी, मुंबई मेट्रोसाठी 1,212 कोटींचं अर्थसहाय्य तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी 514 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जुलै 2024 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेसाठी एकूण 46,000 कोटी वर्षाकाठी लागणार होते. मात्र योजनेत जुलैपर्यंत 2024 ते मार्च 2025 यासाठी एकूण 36,000 कोटी लागणार होते. तशी तरतूद राज्य सरकारने केली आहे. यापैकी 17,000 कोटी जुलै ते नोव्हेंबर वाटप करण्यात आले आहे. उर्वरित 19,000 कोटी शिल्लक आहेत. हिवाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेतील
अनुदान 1500 रुपयांवरून 2100 रुपये करू असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांकडून निवडणुकी जाहीरनाम्यात दिले होते. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र ही तरतूद प्रशासकीय पूर्ततेसाठी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिन्याला आता 3,500 कोटी रुपयांचं बजेट आहे. त्यामुळे डिसेंबर ते मार्च पर्यंत 14,000 कोटी रुपये लागणार आहेत. आताची तरतूद आणि मागील बाकी मिळून 20,400 कोटी शिल्लक आहेत. तसेच मित्रांनो, जर तुम्हाला नवीन माहिती हवी असेल ते पण सर्वप्रथम तर तुम्ही आमचं हे जे चॅनल आहे इंडिया न्यूज अपडेट याला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती तुमच्याकरिता सर्वप्रथम भेटत राहील व सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येत राहील. त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. वर जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा व लाडक्या बहिणींना समजून द्या की काय काय तरतूद सध्याच्या करण्यात आलेले आहेत.